सरकारनं घेतलेले जे धोरण आहे की ऊस उत्पादक शेतकरी आहे तो जो कारखान्याला ऊस घालतो त्याच्यापैकी 10 रुपये हे मुख्यमंत्री निधीला हे दिले पाहिजेत. शेतकऱ्याला जी मदत करायची ती मदत शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला थेटपणे करत आलेला आहे आणि तो करेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्याचा शेतकऱ्याचा पैसा आपल्या खिशात घेऊन तो त्या यांना पूरग्रस्तांना वाटण्याचं आईजीच्या जीवावर बायजी उदार होण्याची काही गरज नाही. आज त्यांनी जी केलेली घोषणा आहे की हे काटामारी करणारे जे कारखानदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल, त्यांच्या या घोषणेचं आम्ही स्वागत करतो. परंतु मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवावा असा त्यांचा इतिहास राहिलेला नाही. वस्तुतः त्यांना जर खरोखर आपले शब्द खरे करून दाखवायचे असतील तर त्यांनी आपल्या डावी उजवीकडे पाहिलं तर त्यांना अनेक काटामार दिसतील. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले अनेक काटामार आजूबाजूला आहेत. सभागृहामध्ये त्यांच्या पाठीमागे त्यांचा उदो उदो करणारे अनेक काटामार तिथे बसलेले आहेत. आमचं अखिल भारतीय किसान सभेचं या मुख्यमंत्र्यांना आणि भाजप सरकारला आव्हान आहे की जर त्यांचा खरोखर आपण देत असलेल्या धमकीवरती विश्वास असेल तर त्यांनी पहिली कारवाई घरापासून करावी, त्यागाची सुरुवात घरापासून करावी असं म्हटलं जातं. तर हा स्वतःला जो गेली 100 वर्ष त्याग 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 म्हणून मिरवणारा हा जो पक्ष आहे, ह्या पक्षानं आणि त्याची मातृसंस्था RSS त्यांनी हिम्मत दाखवून हे जे आपल्या सरकारला टेकू देणारे आणि आपल्या सरकारचं मुखंडपणे नेतृत्व करणारे जे सगळे काटामार आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा कारवाई करावी. अशा या बेफाम सुटलेल्या वारूंना लगाम लावण्याचं धाडस या सरकारमध्ये नाही. याचं कारण असं की हे सरकार त्या काटामारांची पाकीटमारी करतं आणि त्या पाकीटमारीच्या जोरावरती राज्य चालवतं हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून या पाकीटमार सरकारला काटामारावरती बोलण्याचा काहीही अधिकार नाही. या सरकारनं तातडीनं ऊस उत्पादकांच्यावरती बसवलेला हा जो जिजिया कर आहे 10 रुपयाचा प्रत्येक टनाच्या मागे, तो त्यांनी मागं घेतला पाहिजे. तो त्यांनी जर मागं घेतला नाही तर काटामारांच्या विरुद्ध आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या जिजिया कराच्या विरुद्ध महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी लढा करेल. त्या लढ्यामध्ये अखिल भारतीय किसान सभेचा ऊस उत्पादक महासंघ हा अग्रभागी राहील.